आज मी माझा प्रभाग क्रमांक 9 मधून श्री गणेशाचं दर्शन घेऊन प्रचाराला शुभारंभ घेत आहे। माझ्या पाठीशी माझे प्रभागातील नागरिक, माझे मित्र परिवार यांनी मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला या प्रचारात ते सहभागी झालेले आहेत। आता मी खरावडी, गांधीनगर व कामगार नगर या भागात पदयात्रेला या प्रचाराला सुरुवात करत आहे। येणाऱ्या सोमवारी आमचे नेते आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे काही 4 उमेदवार फायनल करतील, तिकीट देतील, ते आम्ही सगळे एकत्र येऊन येत्या सोमवारी सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत। विकासाच्या मुद्द्यावर मी गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी काम करतोय। 2012ला निवडून 14 वर्ष झाले मी नगरसेवक आहे। माझ्या वडिलांनी 5 टर्म या ठिकाणी काम केलेले, तर 40 वर्ष आम्ही या भागात काम करतोय आणि काम दिसतंय लोकांना। लोक काम बघतील, विकास बघतील आणि मतदान देतील असं मला ठाम विश्वास आहे। प्रभागातील नागरिकांना आवाहन करतो की आमचं काम बघा, विकास बघा, मला जो वेळ देतोय त्या माणसाकडे बघा, पक्षाला बघा आणि मतदान करा। विरोधकाकडून तुम्ही म्हणताय की 9 वर्ष झाली, तुम्ही विकास 14 वर्ष मात्र विरोधकाकडून म्हटलं जातं की गांधीनगर असेल, नेहरूनगर असेल, याचा विकास झाला नाही, त्यामुळे कुठं झालं नाही? नेहरूनगरला नेहरूनगर आणि गांधीनगर या भागात विरोधक त्यांना दिसत नसेल। तसं आम्ही खराडवाडी, गांधीनगर भागात भारत माता नगर झोपडपट्टी पुनर्वसन केलेले, त्या भागात नवीन पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत, रस्ते केलेले, ड्रेनेज लाईन टाकलेले। नेहरूनगरला सर्व झोपडपट्ट्या आम्ही, माझ्या प्रभागात 8 झोपडपट्ट्या आहेत, 7 झोपडपट्ट्या आम्ही पुनर्वसन करून लोकांना राहायला दिलेले, जागा म्हणजे चाव्या ताब्यात दिलेले आहेत। इथे रस्ते आपण नवीन डिझाईननी डेव्हलप केलेले आहेत, काम झालेले। ज्याला दिसत नाही त्याला आपण काय करू शकत नाही। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।